कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला आपण आरंभ केलेला आहे। भगवंताचं चरित्र ऐकत असताना भगवंताच्या अवताराचा विचार आपला चाललेला आहे। भगवान अवताराला येतात, त्या अवताराच्या काय भूमिका आहेत हे पाहत असताना वर्षा ऋतूमध्ये भगवान अवताराला येतात, श्रावण मासामध्ये भगवान अवताराला येत आहेत, रोहिणी नक्षत्रावर देव अवताराला येत आहेत, बुधवार आहे, अष्टमी आहे, चंद्रवंश आहे। नेमकं हे याच गोष्टी भगवंतांनी का निवडल्या याची काही कारणं आपण मागं बघून आलो। वर्षा ऋतू हा अन्नधान्याची समृद्धी करणारा ऋतू आहे, तसं मानवी जीवनाची समृद्धी करण्याकरता म्हणून भगवान अवताराला येतात। रोहिणी नक्षत्र, मी देवकीच्या उदरामध्ये जन्माला येणार आहे, पण रोहिणीला त्याच्याबद्दल काही वाटू नये, रोहिणीच्याही नावाचा उल्लेख सातत्याने केला जावा, हा एक महत्त्वाचा विचार भगवान याच्यातून प्रगट करतात। चंद्रवंशाची सुरुवात किंवा चंद्रवंश हा बुधापासून सुरू होतो। बुध नावाचं कुळ त्याच्याकरता मुख्य आहे आणि म्हणून आपल्या मूळ पुरुषाचं नाव राखावं या दृष्टीने बुधवारच निवडतो। 8वा अवतार असल्यामुळे अष्टमी नावाची तिथी निवडतोय। भगवान जेव्हा अवताराला येतात तेव्हा दिशा आनंदित होतात, मेघ आनंदित होतो, डोह ज्याला काही कळत नाही असं आपण त्या डोहाबद्दल बोलतो, तो डोह सुद्धा आनंदित होतो। याची काही कारणं आपण बघून आलो। दिशा आनंदित झाल्या। दिशा या शब्दाचा अनेक अर्थ आपण पाहिले, त्याच्यातला एक महत्त्वाचा अर्थ असा पाहिला, दिशा म्हणजे भगवंताचे कान आहेत आणि ते कान आनंदित याच्याकरता झाले की आता साधूंचं रक्षण करा ही आर्त स्वरूपाची हाक ऐकणारे कान भगवंताच्या अवताराने प्रगट झालेले आहेत, याचा आनंद त्या कानाला वाटायला लागला, म्हणून ते दिशा आनंदित झाल्या। मेघ विचार करतोय की पुढं भगवान परमात्मा माझं नाव धारण करणार आहे, मेघश्याम, म्हणून मेघाला आनंद झालाय। डोह आनंदित होतात। मुळात डोह या शब्दाचा अर्थ आहे हे काही कळत नाही त्यांना। अडाणी म्हणून त्याच्याकडे, भोळा म्हणून त्याच्याकडे जरी बघितलं असलं तरी भोळ्या माणसातला एक चांगला स्वभाव कृष्णचरित्राने प्रगट केलाय की एकाला आनंद झाला की त्याच्या आनंदामध्ये सर्वांनी आनंद मानायचा, हे डोहाकडून शिकावं असं कृष्णचरित्र म्हणतं। डोहांना विचारलं तुम्हाला का आनंद होतोय, त्यातले ते सगळे डोह असं म्हणतात की भगवान परमात्मा आमच्या एका डोहामध्ये, यमुनेच्या डोहामध्ये येऊन कालिया नागाचं मर्दन करण्याकरता, कालिया नाग मारण्याकरता आमच्या एका डोहामध्ये येणार, म्हणजे भगवंताचे पाय आमच्या एका डोहाला लागणार, भगवान आमच्या एका डोहामध्ये क्रीडा करणार आणि मग दुसरे डोह विचार करतात त्याला भगवंताचा स्पर्श झाला ना, मग त्याला झालेला भगवंताचा स्पर्श ऐकून आम्हालाही आनंद वाटायला लागला, म्हणून डोह आनंदित होतात। दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानावा हे कृष्णचरित्र आम्हाला शिकवितं। हे बालक अद्भुत आहे। वसुदेवानी पाहिल्यानंतर वसुदेवांना आश्चर्य वाटायला लागलं। डोळे कमळाप्रमाणे आहेत, 4 हाताचा आहे, 4 वेदाची स्थापना करणारं, धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थाची स्थापना करणारं, शंख चक्र गदा पद्म ही 4 चिन्ह घेऊन फिरणारे हे 4 हात आहेत। अद्भुत बालक आहे, ज्याच्या रोम रोमावर हजारो ब्रह्मांड निर्माण होतात, तो परमात्मा बालक रूपाने। ब्रह्मदेव हेच ज्याचं बालक आहे तो परमात्मा बालक रूपाने, परब्रह्मच बालक झालं तो परमात्मा बालक रूपाने, हे बघून वसुदेवाला आश्चर्य वाटायला लागलं। वसुदेवानी त्याला डोक्यावर घेतलं, यमुना नदी वाढायला लागली, तो पूर वाढणं म्हणजे ते आनंदाश्रू आहेत।
यमुनेने रस्ता दिला म्हणजे यमुनेने आपलं अंतःकरण भगवंताला दाखविलं. वसुदेवजी पलीकडे पोहोचतात, यशोदेच्या घरी भगवंताला ठेवतात आणि यशोदेच्या जवळ असलेली माया नावाची जी शक्ती आहे तिला घेऊन डोक्यावर निघतात. भगवान जेव्हा खाली वसुदेवाच्या डोक्यावरनं भगवंताला खाली ठेवलं जातं आणि मायेला डोक्यावर घेतलं जातं, तेव्हा भगवान आपल्या वडिलांकडे बघून हसायला लागले की भगवंताला खाली ठेवलं आणि मायेला डोक्यावर घेतलंय, हसायला लागले. वसुदेवजी मायेला घेऊन माघारी निघाले. जात असताना सुद्धा यमुनेने रस्ता दिला. याची कारणं दोन आपण काल पाहिली की ही माया म्हणजे काय आहे. अघटित घटना पटीयसी सहा माया, काय करेल सांगता येत नाही. यमुनेने विचार केला की आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या मायेला रस्ता दिलेलं बरं. आणि दुसरा विचार आपण असा केला की ही मायेला रस्ता देण्याच्या पाठीमागं आणखीन एक यमुनेचा अर्थ असा आहे. यमुना म्हणते मी माझ्या पतीला रस्ता दिला, म्हणजे पती असताना जशी मी सेवा केली तशी पती नसताना सुद्धा पातिव्रत्याचा धर्म मी सांभाळला पाहिजे, ती सेवा मी केली पाहिजे, या दृष्टीने यमुनेने रस्ता दिला, असा एक अर्थ आपण काल पाहून आलो. माया पलीकडे घेऊन गेल्यानंतर वसुदेवजी मायेला घेऊन जातात. डोक्यावर घेतल्यामुळे आत गेल्यानंतर बंधनं तुटलेली आपोआप जुळली जातात आणि पुन्हा वसुदेव ज्या बंधनात अडकलेले होते त्या बंधनात अडकून पडतात. याचं एक कारण भक्तिशास्त्रांनी असं सांगितलं, देवाला डोक्यावर घेतल्यानंतर पायीची बंधने गळती, उचलीला कमळापती, पण मायेला डोक्यावर घेतल्यानंतर जी तुटलेली बंधनं आहेत ती पुन्हा बांधली गेली. वसुदेव पुन्हा बद्ध झाले. भगवंताला डोक्यावर घेतलं, मुक्त झाले. मायेला डोक्यावर घेतलं, बद्ध झाले. बद्धता आणि मुक्तता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुळात बद्धता आणि मुक्तता आत्मतत्वाच्या दृष्टीने नाही आहे. ऐका, मुळात अद्वैत वेदांताची भाषा अशी आहे, मूळ आत्मतत्वाच्या ठिकाणी बद्धताही नाही आहे आणि मुक्तताही नाही आहे. बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही. मूळ आत्मतत्व जे आहे ते कशाने बांधलेले नाही आहे आणि ते मोकळं होण्याचा प्रश्नच नाही. बांधलंच नाही तर मोकळं होणं म्हणायचा प्रश्नच येत नाही. मग ही बद्धता आली कोणामुळे? आत्मतत्वामुळे नाही, मायेला डोक्यावर घेतल्यामुळे. हा मुद्दा आहे. माया डोक्यावर घेतली म्हणून बांधलो असं म्हणायला लागलो. मुळात बंधन नाही. आपण अनेकदा याच्यावर बोललोय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, तुकाराम महाराज सांगतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुळात हा जीव मुक्तच आहे, मुळात हा जीव मुक्तच आहे, पण बळे झाला बद्ध, बळच बांधून घ्यायला लागला, बद्ध म्हणायला लागला. मुक्त बद्ध नसताना बद्ध म्हणून घ्यायला लागला, बांधलं नसताना बांधलो असं म्हणायला लागला. आमच्याकडे महिनावारीला लोक येतात महिन्याला, आणि मग महिन्याला आलेली लोक जी असतात ना ती एवढी घाई करतात. सकाळी येतात, अगदी इतक्या घाईमध्ये येतात, पाया पडतात, 10 रुपये 15 रुपये काय दक्षिणा ठेवायची ते ठेवतात आणि महाराज येतो बरं का. आम्ही म्हणतो अहो फराळ करा, दिंडी करा, कीर्तन करा, ऐका, भजन करा, काहीतरी. तो म्हणतो महाराज तुम्हाला माहीत नाही आम्ही किती बांधलोय, तुम्ही काय मोकळे. तो मला म्हणतो आम्ही किती बांधलोय तुम्हाला काय माहिती, तुम्ही काय मोकळे, तुम्हाला काय आहे उद्योग नाही धंदा काय नाही, आपलं निवांत म्हणले तुम्ही बसता. आम्ही किती बांधलोय तुम्हाला काय माहिती आहे. खरं पाहायला गेलं तर आत्मतत्वाचा विचार केला तर हे कशाने बांधलंय, थोडं वेदांताच्या दृष्टीने विचार करा. नाही बांधलेलं कशानेच. वेदांतशास्त्र आम्हाला सांगतं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशाचं चिंतन वेदांताने आम्हाला सांगितलेलं आहे. अन्नमय कोश, अन्नम ब्रह्मेती विजयानियात, उपनिषद आम्हाला सांगितलं जातं. अन्नमय कोश या शब्दाचा अर्थ आहे देह. देह म्हणजे मी नव्हे, बुद्धी म्हणजे मी नव्हे, मन म्हणजे मी नव्हे. अन्नमय कोश, प्राण म्हणजे मी नव्हे, प्राणमय कोश. देह म्हणजे मी म्हणता येणार नाही. का? कारण मी या शब्दाचा विचार करायचा झाला तर, देहाचा आणि मीचा विचार करायचा झाला तर देहाला जन्म आहे आणि जन्म आहे म्हणून त्याला मृत्यूसुद्धा आहे. आमच्या घरामध्ये जो फोटो अडकवला जातो त्या फोटोच्या एका बाजूने लिहिलेलं असतं जन्म आणि दुसऱ्या बाजूने लिहिलेलं असतं मृत्यू. म्हणजे जन्माची जी अमुक तारीख आहे ही तारीख आणि मृत्यूची जी अमुक तारीख आहे ही तारीख. म्हणजे या जन्माच्या तारखेच्या अगोदर हे नव्हते आणि या मृत्यूच्या तारखेच्या नंतर हे नव्हते. म्हणजे याच्या अगोदर नव्हते आणि त्याच्या नंतर नव्हते त्यांचा हा फोटो. हा फोटो कोणाचा आहे? हे पूर्वी नव्हते, आताही नाही आहेत. मधल्याच काळामध्ये जो काही असेल 40 50 60 70 वर्षाचा कालावधी जो दिलाय ना तेवढ्याच काळामध्ये हे होते. एवढी कालाची मर्यादा आहे.
देहाला कालाची मर्यादा आहे, आत्मतत्वाला कालाची मर्यादा सांगता येत नाहीये. आत्मतत्व या कालामध्ये आहे आणि त्या कालामध्ये नाहीये, सांगता येईल का? परमात्म्याच्या बाबतीत बोला आपण, परमात्मा इथं आहे तिथं नाही असं म्हणता येईल का? माझ्या बाबतीत तुमच्या बाबतीत म्हणता येईल. आम्ही सगळे आता भगवंत मंदिरात आहोत याचा अर्थ आम्ही आमच्या घरी नाही. सरळ आहे. आम्ही इथं आहोत याचा अर्थ आम्ही घरी नाही आहे. 7:30 वाजल्यानंतर आम्ही जेव्हा घरी जातो तेव्हा आम्ही मंदिरात नाही आहे. आम्ही 8 वाजता आम्ही घरी आमच्या असू म्हणजे आम्ही मंदिरात नसू. आत्ता आम्ही मंदिरात आहे याचा अर्थ आम्ही आमच्या घरी, म्हणजे आम्ही एका कालामध्ये इथं असेल तर त्याच कालामध्ये दुसरीकडे नाही आहे. देशाची कालाची मर्यादा आम्हाला आहे. देहाला देशाची मर्यादा आहे, देहाला कालाची मर्यादा आहे. आत्मतत्वाला देशाची कालाची मर्यादा सांगता येणार नाही. आत्मतत्वाला कालाची देशाची मर्यादा सांगता येणार नाही. देश काल वस्तू परिच्छेद रहित असलेलं हे आत्मतत्व आहे. म्हणून मुळात जीवाचा विचार मांडत असताना मुक्तत्वाच्या दृष्टीने चिंतन करायला गेलो तर मुळात बद्धता ही नाहीच, परंतु मांडली गेली ती कशामुळे? मायेमुळं. मला पुन्हा शब्द आणायचा आहे, त्या मायेवर आणायचा आहे. माया काय आहे? ही माया काय सांगता येईल या मायेबद्दल? काल एक विचार मी सांगितला आपल्याला. कंसाने ती माया पकडली, तिचे 2 पाय पकडले, म्हणजे एक तमोगुणाचा आणि एक रजोगुणाचा पाय पकडला. इतकं गोड वर्ण काय आहे? मुळात मला कधी कधी प्रश्न पडतो, मायेवर बोलावं का न बोलावं? ऐका, का प्रश्न पडतो? मायेवर बोलावं का न बोलावं? वस्तुतः माया शब्दाचा अर्थ शब्दातून काढायचा झाला तर या मा आणि या शब्दाचा अर्थ आहे जी, आणि मा शब्दाचा अर्थ आहे नाही. जी कधीच नाही तिचं नाव माया. मग काय बोलायचं तिच्यावर? आता कळालं का? खरं बघायला गेलं ती नाहीच. तिला सतही म्हणता येत नाही ना असतही म्हणता येत नाही. शब्द तुम्हाला अवघड वाटतील पण सोपे करून सांगतो. मायेला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. माया शब्दाचा अर्थ आहे हे सगळं जगत. ओके, थोडा वेदांतातली प्रक्रिया सांगून पुढे जातो. मला पुढं आणखीन मूळ कृष्णचरित्राकडे यायचंच आहे, नाही असं नाही, पण याच्यातलं चिंतन ऐकायचं आहे तर जरा तात्विक भाग ऐका. मायाकारी असलेले हे सगळं जगत. आणि मी अगोदर आल्या वेदांत का सांगतो? कारण आले तुम्ही काही उठून जात नाही, मला माहीत आहे, म्हणून मी सांगतो. 7:15च्या पुढं सांगायला लागलो की हळूहळू माणसं रस्ता पकडायला लागतात, मला माहीत आहे ते. वेदांत सुद्धा कधी सांगावा हे ज्याला कळतं त्यानंच सांगावा, नाही का? आणि मला वेदांत चांगला कळतो कारण माझ्या पोटातच जन्माला आला आहे, त्याच्याशिवाय कसं कळणार नाही मला? हे माझ्या पोराचं नाव वेदांत आहे म्हणून म्हटलं, दुसरं काहीच नाही. मला चांगलं कळतंय वेदांतला कसं सांगायचं, कधी सांगायचं, काय सांगायचं. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. संपूर्ण हे जे जगत सांगितलं जातं या जगताला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. काय बोलणार सांगा तुम्ही? या जगताला सत म्हणावं तर परमात्मा एक सत सांगितला, याला कसं काय सत म्हणता तुम्ही? परमात्मा एक सत सांगितला. उपनिषद आम्हाला असं सांगतं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. परमात्मा एक आहे, अद्वितीय आहे, 2 नाही. परमात्मा एक. एकोहम बहुस्यायाम प्रजायेय. श्रुती सांगते आम्हाला. एकलेची न कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. निळोबाराय सांगतात आम्हाला, संत वचन आहे. एक परमात्मा एक आहे. त्यामुळे माया सत म्हणायला गेलो तर 2 सत होतील. मग परमात्मा एक सत असताना आणखीन एक माया सत कशी काय म्हणता येईल? याचा अर्थ या माया कार्य जगताला सत म्हणता येणार नाही. बरं ठीक आहे, सत म्हणता येत नाही ना, असत म्हणा. असत म्हणावं तर डोळ्याला दिसतं, असत कसं काय म्हणावं? ज्ञानेश्वर महाराजांनी असताचं उदाहरण दिलं शशशृंग ज्ञानेश्वरीमध्ये. शशशृंग याचा अर्थ काय? सशाला शिंग. शक्य आहे का? बरं दुसरं सांगतो, ख पुष्प. कळालं का? ख पुष्प. ख म्हणजे काय? आकाश, आणि पुष्प म्हणजे काय? फुल. आकाशाची फुलं. शक्य आहे का? वेदांतातले शब्द काय आहे ते जरा सोपे करून ऐकायचे असतात. ते काही फार अवघड आहेत अशातला भाग नाही, पण ते अवघड बोलायचं असतं, त्याच्याशिवाय वेदांतिक कसं वाटायचं, नाही का? गुरुरे दादा असं सांगत असतात, वेदांतिक कोणाला म्हणायचं? जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक. असं दादा सांगत असतात. ख पुष्प, आकाशाची फुलं. शक्य आहे का? शशशृंग, सशाला शिंग. शक्य आहे का?
गंधर्व नगर शक्य आहे का? बरं जाऊ द्या. वंध्या पुत्र, वंध्याची या लेका कैसी जन्मपत्रिका, ज्ञानोबराय बोलतात. वंध्या पुत्र शब्द तरी जुळू शकतो का? वंध्या म्हणायचं आणि पुत्र म्हणायचं शक्य आहे का? वंदेचा मुलगा शक्य आहे का? नाही शब्द जुळू शकत. नाकीच त्याला असत म्हटलं जातं. याला सत म्हणता येत नाही ना मायेला, मग असत म्हणा. असत म्हणावं तर डोळ्याला दिसायला लागलं हे सगळं माया कार्य जगत. असतही म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही. म्हणून मायेबद्दल बोलताना जगद्गुरु श्री शंकराचार्य असं सांगतात, सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असा शब्द आलेला आहे. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, अनिर्वचनीय अशी माया कंसाच्या हातात लागलेली. मायेला त्यांनी असं मारण्याचा प्रयत्न केला. ती उडाली, दुर्गेचं रूप घेतलं. मला काय मारायला निघालास? तुला मारणारा माझ्या अगोदर उपजला मज आधी. तुझा वदावया उपजला मज आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. आणि मग वसुदेव विचार करायला लागला. वसुदेवानी तिथं कंसानी वसुदेव देवकीचे हात जोडले, माफी मागितली असं वर्णन केलं जातं. कंस सगळ्या दरबार भरवतो. माझा मारणारा शत्रू माझ्या इथं जन्माला आलेला आहे, कुठे आहे माहीत नाही, शोधाशोध करावी लागेल. म्हणून सगळीकडे शोधाशोध करायचं ठरवलं जातं. इकडं भगवान जे नंदबाबांच्या घरी आणून ठेवलेले आहेत वसुदेवानी, ते असेच बसून आहेत. बघायला लागलेत कोणतरी मला आनंदाने हातामध्ये घेतंय का, कोणी कौतुक करतंय का, कोणी नाही. रात्र झालेली होती, सगळे शांत झोपलेले होते. भगवान विचार करतात, इकडं तिकडं बघायला लागलेत. भगवंतांनी विचार केला, अरे मी आलोय, माझा काहीतरी उत्सव साजरा झाला पाहिजे, आनंद उत्सव साजरा झाला पाहिजे, माझ्या जन्माचा उत्सव साजरा केला पाहिजे. भगवंताचा जन्म, मुळात जन्म म्हणायचा का अवतार म्हणायचा? कृष्ण जन्म म्हणून जरी आम्ही त्याचा उल्लेख करत असलो तरी भगवंताचा हा अवतार आहे. जन्मामध्ये आणि अवतारामध्ये फरक असतो. ऐका, जन्मामध्ये आणि अवतारामध्ये फरक आहे. मी एक फक्त साधा फरक सांगतो. जन्म आणि अवतारातला काय फरक सांगता येईल आपल्याला? काय करायचंय, इथं आल्यानंतर काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं, त्याला अवतार म्हणायचं. काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं, त्याला अवतार म्हणायचं. आणि आल्यानंतर काय करायचं हे ठरलं जातं, त्याला जन्म म्हणायचं. कळालं का? पहा, काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं, त्याला अवतार म्हणायचं. काय करायचं हे अगोदर ठरलंय सगळं, तो अवतार आहे. अवतार हा स्वातंत्र्यामध्ये असतो, जन्म हा पारतंत्र्यामध्ये असतो. आलं का लक्षात? पहा, अवतार हा स्वातंत्र्यामध्ये आहे. मला पाहिजे तेव्हा मी जन्माला येणं शक्य नाही, पण मला पाहिजे तेव्हा मी अवतार घेणं शक्य आहे. मला पाहिजे तेव्हा मी जन्माला येणं शक्य नाही. जन्माला येणंही माझ्या हातात नाही, जाणंही माझ्या हातात नाही. आपण अनेकदा एक गोष्ट बोलून आलोय, येणं हातामध्ये, येणं आणि जाणं या दोन्ही गोष्टी विचार करायचा झाला तर संतांच्या देवाच्या बाबतीत दोन्ही गोष्टी हातामध्ये आहेत. दोन्ही गोष्टी हातामध्ये आहेत. भगवंताला हाक मारली, भगवान लगेच तिथं येत आहेत, ताबडतोब अवताराला येत आहेत. भगवंताचा हा अवतार आहे, सामान्य माणसाचा हा जन्म आहे. जन्म म्हटलं की मृत्यू आहे, अवतार म्हटलं की मृत्यू नाही. अवताराला मृत्यू हा शब्द लागूच पडत नाही. भगवंताचा अवतार, निर्गुणातून देव सगुणामध्ये आले, नावाला आले, रूपाला आले. तुकाराम महाराज सांगतात, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, अद्वयची द्वय झालेचे कारण, धरिले नारायणे भक्ती सुख. तुकाराम महाराज सांगतात. किंवा या सुखाकारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊनी राहिला. अनेक आपल्याला अनेक प्रमाणे देता येतील. निर्गुणात असलेला परमात्मा सगुणामध्ये आला. वेदांताच्या दृष्टीने आणखीन एक कारण आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. भगवान सगुणामध्ये येतात, खाली येतात, व्यावहारिक स्थिती स्वीकारतात. काय कारण असेल त्याचं? आपल्याकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक उत्तर असं दिलंय, साधक बाधक व्यवहार घडायचा असेल तर समान सत्ता लागेल. कंसाला मारायचं आहे ना, तर मग त्याच सत्तेत येऊन मारावं लागणार आहे. गोपाळांना प्रेम द्यायचं आहे ना, तर मग त्याच सत्तेत येऊन प्रेम द्यावं लागणार आहे. भगवंताची जी सत्ता आहे त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असं म्हटलं जातं. वेदांतामध्ये 3 सत्ता सांगितल्या. एक पारमार्थिक सत्ता आहे, दुसरी व्यावहारिक सत्ता आहे आणि तिसरी प्रातिभासिक सत्ता आहे.
ज्या सत्तेचा कधीच नाश होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. ज्या सत्तेचा पारमार्थिक सत्तेने नाश होतो त्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. आणि ज्या सत्तेचा व्यावहारिक सत्तेने नाश होतो त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. आणखीन सोपं बोलतो. प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय? प्रतिती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. जिथं फक्त प्रतिती आहे, प्रतिती पुरतीच सत्ता आहे. स्वप्नामध्ये आम्हाला काहीतरी वाटायला लागतं, ती जी सत्ता असते ना त्याला प्रातिभासिक म्हटलं जातं. स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये आम्ही अमुक झालो, आम्ही तमुक झालो असं म्हटलं जातं, ती प्रातिभासिक सत्ता आहे. स्वप्नामध्ये आलेल्या एखाद्या घटनेला आधार स्वप्नातलाच घ्यावा लागेल, त्याला व्यवहारातला घेऊन जमत नाही. उदाहरण सोपं देतो. एखाद्या माणसाला झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला साप चावला. चावेल नाही, चावायला काय झालं, चावेल त्याला. स्वप्नामध्ये काही होतं, स्वप्नामध्ये नाही असं नाही. लोकांना स्वप्न कशी पडतील, कोणती पडतील सांगता येत नाही. आम्ही लहानपणी पंढरपूरला धामणगावून दिंडीत जायचं. आमच्याकडे वैशाख वारी असायची. ते वैशाख वारीला आपली धामणगावून पालखी निघते, ते आम्ही लहानपणी जायचो, दिंडीमध्ये जायचो. मग ते चालत जात असताना माढा तालुक्यातून अशी मधून ती दिंडी जायची. ते एका गावाला आमच्याकडे इकडं असा मुक्काम होता. त्या गावामध्ये एका वस्तीवर मुक्काम असायचा. ते वस्तीवर मुक्काम आम्ही केला. सकाळी झाल्यानंतर सगळे पहाटे उठले, आवरायला लागले. एक मनुष्य माझ्याजवळ आला. तो म्हटला, दादा आम्ही बसलेलो होतो. तो दादांना म्हणायला लागला, दादा इथला मुक्काम बदला. दादांनी सांगितलं, अरे बाबा पूर्वीचा काळ लोक वारकऱ्याला ठेवून सुद्धा घेत नव्हती, ह्याने आपल्याला मुक्कामाला जागा दिली आहे, नशीब आहे. का बदला? आहे व्यवस्था सगळी. नाही 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 नाही, ह्या गावचा मुक्काम बदला, नाही कमीत कमी या वस्तीवरचा तरी मुक्काम बदला. त्यांनी सांगितलं, काय झालं? नाही इथं तर अजिबातच झोपायचं नाही. दादांनी विचारलं, बाबा काय झालं? तो म्हटला, रात्रभर घोळलं. दादांना लक्षात येईना. दादांनी विचारलं, कोणी? ते म्हटलं, भूतानी. दादांनी विचारलं, तू झोपला कुठं होता? तुळशीजवळ. आता ह्या काय वारकरी आहे का? हा, तुळशीची माळ घालून पंढरपूरला निघालाय आणि तुळशीजवळ झोपून भूतानी घोळलं म्हणतो, हा काय वारकरी आहे? हा, स्वप्न कधी कोणतं पडेल सांगता येत नाही. मनी वसेती स्वप्नी दिसे. स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये साप चावला. साप चावला आणि एकदम त्याला जाग आली. धावत धावत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर डॉक्टर काहीतरी उपाय करा, काहीतरी उपाय करा. डॉक्टरने विचारलं, काय झालं? म्हटले साप चावलाय, साप चावलाय. डॉक्टरने विचारलं, कुठे आहे? तो म्हटला, स्वप्नात. डॉक्टरनी सांगितलं, एक काम कर, स्वप्नातलाच डॉक्टरकडे जा, माझ्याकडे नाही उपयोग. तुला स्वप्नात जर साप चावलेला असेल तर त्याच्याकरता उपाय सुद्धा स्वप्नातल्याच डॉक्टरनी करावा लागेल, जागृतीतल्या नाहीये. मला काय बोलायचं होतं? समान सत्ता. तुम्हाला जर स्वप्नात घटना घडली असेल तर त्याला उपाय तुम्हाला स्वप्नातलाच शोधावा लागणार आहे. जागृतीत घटना घडली असेल तर त्याला उपाय तुम्हाला जागृतीतलाच शोधावा लागणार आहे. कंस जर व्यावहारिक सत्तेतला असेल तर त्याला मारण्याकरता व्यावहारिक सत्तेतच यावं लागणार आहे. कारण समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत नाही. तत्वज्ञान आम्हाला सांगतं, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो, विषम सत्तेमध्ये नाही घडत. एखादं रामायण त्या आपण सिनेमा हॉलमध्ये बघावं आणि लंका जळत असलेली, धाड 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 लंका जळत असलेली एखाद्याने पाहावी आणि मग एकदम लंका जळायला लागल्या म्हटल्यानंतर त्याला एकदम वाटायला लागलं बिडी ओढावी, काडेपिटी नाही, गेला आणि तिथं बघायला लागला. जमतंय का? अरे ते काय आहे, तू करतोय काय? जमत नाही. सत्ता समान आणि विषम सत्ता. भगवंताच्या लक्षात आलं कंस मारायचा आहे, तर मग मला निर्गुण सत्तेमध्ये राहून जमणार नाही, मला सगुण व्हावं लागेल. कंसाला मारायचं आहे ना. दुष्टा चळकाप सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. भगवंताच्या लक्षात आलं आपण असं थांबून जमणार नाही, आपल्याला याच्याकरता खाली गेलं पाहिजे. म्हणून देवाने अवतार घेतला. निर्गुणातून सगुणात येणं याला अवतार म्हणा. एक जाऊ दे, आणखीन सांगतो. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अवतार अवतार म्हणजे काय, काही नाही, इतकं गोड वर्णन केलं एका वाक्यामध्ये. एकच वाक्य सांगतो अवताराच्या संबंधाने, ऐका. निर्गुण परमात्म्याला हात लावता येतो का? बोला. निर्गुण म्हणजे व्यापक. मी खूप बोललो याच्यावर मागं, त्यामुळे आता सांगत नाही निर्गुण म्हणजे काय, ते नेमकी कशी भूमिका असते निर्गुणाची. काही नाही, आकार नाही, उकार नाही, काही नाही, त्याला निर्गुण तत्व असं म्हटलं जातं. तिथं हात लावता येतोय, त्याला डोळ्याने बघता येत आहे, त्याच्याबद्दल कानाने ऐकता येतं, काहीच करता येत नाही. ते निर्गुण तत्व आहे. ते जे निर्गुण तत्व आहे,
ज्याला कोणत्याही इंद्रियांना गोचर होत नाही ते निर्गुण तत्व आहे. अवतार म्हणजे काय? ब्रह्मसूत्र भाष्य म्हणतं काही नाही, इंद्रिय गोचर होणं यालाच म्हणा अवतार. इंद्रिय गोचर होणं म्हणजे काय? डोळ्यांनी दिसणं, कानाने त्याच्याबद्दल ऐकणं, हाताने त्याला स्पर्श करता येणं, त्याच्यापर्यंत चालत जाता येणं, हे सगळं इंद्रिय गोचर आहे. देवापर्यंत चालत जाता येणं, देवाला डोळ्यांनी पाहणं, देवाला हाताने स्पर्श करणं, देवाविषयी कानाने ऐकणं, हे सगळं जिथं घडतं, इंद्रिय गोचरता जिथं येते ना, त्याला अवतार म्हणा. ब्रह्मसूत्र भाष्य सांगतं. भगवान विचार करतायत, मी निर्गुण आहे तेव्हा मला पाहता येणार नाही, गोकुळातल्या लोकांना मला पाहता येणार नाही. मी निर्गुण असेल तर माझ्यापर्यंत धावत धावत त्यांना येता येणार नाही, कारण मी निर्गुण असेल, व्यापक असेल तर कुठे येणार ती. माझ्याजवळ येऊन जर त्यांना काही दुःख सांगायचं असेल, मला जर कवटाळून मिठी मारायची असेल, तर मी व्यापक असलेला परमात्मा त्यांना ती मिठीही मारता येणार नाही. माझा एखादा पेंद्या नावाचा भक्त आहे आणि त्याला मला मिठी मारायची आहे, मी जर व्यापक असेल तर कशी मिठी मारली जाईल? माझी आई यशोदा म्हणून गोकुळामध्ये आहे, तिनं मला आता खाऊ घालायचं आहे, तिला वाटायला लागलंय की माझ्या कृष्णाला आता खाऊ घालायचं आहे, आणि मी जर व्यापक असेल तर तिनं खाऊ कशी घालणार मला? मग मी जर खायचं असेल, तिच्या हातचं जर भोजन करायचं असेल, तर याच्याकरता मी काय झालं पाहिजे? सगुण झालं पाहिजे. मी निर्गुण असून जमत नाही. देवाने अवतार घेतला. ठीक आहे, निर्गुणातून सगुणामध्ये आले, देव अवतार घेतला. इंद्रिय गोचरच होणं म्हणजे देवाचा अवतार होणं. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो म्हणून देव अवतार घेतो. अद्वयाची द्वय झाल्याची कारण धरिले नारायणे भक्तिसुख, भक्तिसुख वाढावं म्हणून देव अवतार घेतो. आणखीन एक कारण आपल्याला भागवतांनी सांगितलंय. अवताराचं कारण काय? तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विज्ञार्थम कथम पश्येम हि स्त्रियाः. भागवतकार असं सांगतात, परमहंस असलेले जे मुनी की ज्यांचं शुद्ध हृदय आहे, अमलात्मनाम शुद्ध हृदय आहे, आणि मग भगवान विचार करतात अशा शुद्ध हृदयाच्या परमहंस असलेल्या मुनींच्या अंतःकरणामध्ये भक्तियोगाची स्थापना करण्याकरता भगवान म्हणतात मला सगुण झालं पाहिजे. भक्तियोगाची स्थापना करण्याकरता भगवान अवतार घेतात. जरा आणखीन या संबंधाने बोलायचं झालं तर अवताराच्या संबंधात 3 प्रश्न उपस्थित होतात. बघा तुम्ही जरा थोडा तात्विक विचार करा म्हणजे लक्षात येईल. मला पहिला प्रश्न आपल्याला असा मांडायचा आहे, अवतार म्हणजे खाली येणं, बरोबर आहे? एक. आता ऐका, भगवंताला जे कार्य करायचं आहे ते ज्या स्वरूपामध्ये आहेत त्या स्वरूपामध्ये राहून करता येतं ना. भगवंताला कंसाला मारायचं आहे. ऐका, आता कंसाला मारायचं असेल तर त्याच्याकरता कृष्ण झाले म्हणून आम्ही सांगायला लागलो, मान्य आहे. कंसाला मारायचं आहे त्याच्याकरता भगवान कृष्ण झाले, पण कंसाला मारण्याकरता कृष्णच होण्याची काय गरज आहे? बरं, भगवंताला त्या पद्धतीने तिथं राहून व्यापक पद्धतीने त्याला काही मारता येत नव्हतं का? बरं, जाऊ द्या, भगवंतानी एवढं करायची काय गरज आहे? शंकराला जर म्हटलं असतं उघडा तिसरा डोळा, संपलं काम. किती वेळ लागतो? काय अवघड आहे का त्याला? सगळं होता येत होतं ना. कंस नावाची जी काही व्यक्ती असेल ती जन्माला घातली यांनीच, मग उचलायला काय अवघड आहे का याला? मग त्याच्याकरता अवताराला येण्याची काय गरज आहे? बरं, आले ते आले, स्वतः आले, कोणाला तरी पाठवायचं. अहो मला सांगा, काही कामं काही व्यक्तींनी करायची असतात आणि काही कामं काही व्यक्तीच्या नावाने होत असतात, बरोबर आहे का नाही? काही कामाला स्वतः यायचं नसतं, सांगायचं असतं करून टाक. म्हणजे काही कामं मोठी माणसं स्वतः करत नसतात, पियेला सांगतात, बरोबर आहे की नाही? ते बघून घ्या बरं यांचं काय असेल ते, ज्याच्या त्याच्या योग्यतेने कामं असतात. हो अहो मला सांगा, कंसाला मारण्याकरता भगवंत कोणाला जर पाठवलं असतं, कोणालाही सांगितलं असतं देवानी, जवळ असलेलं कोणाला, जा रे तेवढं कंसाला मारून ये, झालं असतं. देवाने स्वतः याची काय गरज आहे? हो ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे काम, हे काही योग्य नाही, ज्याच्या त्याच्या योग्य. अहो मला सांगा, मी कोण आहे आता इथं? प्रवचनकार, महाराज आहे का नाही? नाही, तोपर्यंत तरी म्हणा, परत काय म्हणतात ते मला घेणं देणं नाही, पण सध्या तरी मी आहे का नाही तुमच्या समोर तरी बसलेला? मी कोण आहे? प्रवचनकार. म्हणजे माझं काम काय आहे? 6:30 वाजता इथं येणं आणि प्रवचन करणं, अगदी तासभर तुमच्यासमोर बोलणं. प्रवचन झालं की अगदी बरं, येताना सुद्धा एकटं यायचं नाही, पुढे एक चोपदार, मागे एक चोपदार, बरोबर आहे का नाही? इतक्या लवाजमासहित आलं पाहिजे. मी महाराज, माझ्याकडे ते मोठे पण महाराज म्हणून आलं पाहिजे. मग माझं काम काय?
मला ट्रस्टीनी काम काय सांगितलं की तुम्ही हे प्रवचन करायचं. उद्या जर मला ट्रस्टीनी सांगितलं तुमचं प्रवचन आहे, जरा लवकर येऊन चवाली टाकून घ्या, तुम्ही म्हणणार नाही, मला माहीत आहे. पण म्हटला नाना एकदा म्हणूनच बघा काय होतंय बघा, आता होईल का माझ्याकडून प्रवचन पुन्हा. मी काय म्हणेल, मी प्रवचनकार, माझ्या योग्यतेचं मला काम सांगा. मला चवाली टाकायला सांगता, मला माईक लावायला सांगता, मला माझी गादी टाकायला सांगता. नाही, माझ्या योग्यतेनं मला करावं असं वाटतं. हा साधा व्यवहार आहे ना. मग कंसाला मारण्यासारखं शुल्लक काम करण्याकरता देवाने येण्याची काय गरज आहे? कोणाला तरी सांगायचं, आवश्यकता नाहीये. नसताना काय त्यांचं काम आहे ते, ज्याचं त्याचं काम ज्यांनी केलं पाहिजे. नाही घंटी वाजलं तर आपल्याला वाटायचं दर्शनाला कोणच नाही काय की, म्हणून ती वाजली, दुसरं काय नाही. त्यांनी त्यांचं काम करून ठेवलं. टांग. हां, फक्त त्यांना एकच विनंती, 7:30ला वाजवत जा म्हणजे मला कळन. टांग, झालं घंटा. हां, ज्याचं त्याचं काम. भगवान अवताराला येतात. ऐका, मी याचं एक कारण आपल्याला महत्त्वाचं सांगणार आहे आणि मला त्याच्यातले एक कृष्ण चरित्रातली एक गंमत सांगायची आहे. याचं कारण सांगताना भक्तिशास्त्राने असं सांगितलंय, अरे बाबा ठीक आहे, कंसाला मारणं करणं हे सगळं जरी ठीक असलं तरी या सगळ्यामध्ये भगवान अवताराला येण्याचं एक महत्त्वाचं कारण मगा जे सांगितलं त्याचाच थोडासा विस्तार असं करतो. भगवान म्हणतात कंसाला मारणं हे जरी माझ्या अवताराचं प्रमुख कारण असलं तरी माझ्या भक्तांनी मला डोळे भरून पाहणं, माझ्या भक्तांनी मला स्पर्श करणं, माझ्या भक्तांनी माझ्यापर्यंत चालत येणं, या सगळ्या क्रिया अवताराशिवाय होत नाहीत. म्हणून मी अवताराला येतोय. या सगळ्या क्रिया अवताराशिवाय होत नाही. मला स्पर्श करणं हे अवताराशिवाय होणार नाही. माझ्यापर्यंत धावत येणं अवताराशिवाय होणार नाही. मला आलिंगन देणं अवताराशिवाय होणार नाही. म्हणून देव अवतार घेतात. म्हणून मी मागे रामायणामध्ये एक वाक्य सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा. प्रभू रामचंद्र रावणाला मारण्याकरता अवताराला आले. ऐका, प्रभू रामचंद्र रावणाला मारण्याकरता अवताराला आले हे जेवढं खरं आहे तेवढंच प्रभू रामचंद्र शबरी काय आहे ही जगाला कळण्याकरता अवताराला आले हे तेवढंच खरं आहे. जर प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला नसता तर शबरी काय आहे ही कळाली नसते. मला आता तेच वाक्य थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचं आहे. भगवान कृष्ण परमात्मा कंसाला मारण्याकरता अवताराला आले हे जेवढं खरं आहे तेवढंच यशोदा माता काय आहे ही जगाला कळावी म्हणून भगवान परमात्मा बाळकृष्ण रूपाने अवताराला आले हे तेवढंच खरं आहे. देव अवताराला आले नसते तर यशोदेचं नाव कोणी घेतलं नसतं. यशोदा काय आहे ती कळाली नसते. यशोदा आणि बाळकृष्ण काय प्रेम, वात्सल्य प्रेम काय आहे हे भोगण्याकरता भगवान अवतार घेतात. थोडी पुढं होईल कथा पण त्यातला भाव सांगून येतो माघारी. सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये ही सगळी शिकत असताना शिक्षण झालं आणि मग सगळेजण माघारी निघाले. जात असताना सगळेजण गुरुजींच्या पाया पडायला आले आशीर्वाद घेण्याकरता. सर्वजण पाया पडायला यायला लागले. एक 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 पाया पडायला लागले. सांदीपानी ऋषींनी प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा, विजयी भव, यशस्वी भव, काय असेल ते. सगळ्यांना चांगल्या पद्धती कल्याण हो असा आशीर्वाद देत होते. यश मिळो असा आशीर्वाद देत होते. सगळ्यांना देत होते. सगळे पाया पडत होते, आशीर्वाद घेत होते, निघत होते. भगवानही त्या रांगेमध्ये उभा राहिलेले, कारण त्यांच्या आश्रमात शिकलेले होते ना तिथं. मग आश्रमात शिकल्यामुळे आपणही आता रांगेमध्ये गेलं पाहिजे, आपलं शिक्षण झालंय, आशीर्वाद घेतला पाहिजे. गुरु शिष्याची परंपरा अबाधित टिकावी म्हणून भगवंतांनी केलेली ही एक लीला आहे. गुरु शिष्य परंपरा अबाधित टिकावी. लोकवत्तू लीला कैवल्यम असं ब्रह्मसूत्राने एक सूत्र सांगितलंय भगवंताच्या या लीलेबद्दल. पुढं आपल्याला या लीले संबंधाने बोलायचं आहे भरपूर. भगवंताची ही एक लीला आहे. खरं तर भगवंताला सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिष्य म्हणून राहण्याची काय गरज आहे. पण तरीही शिष्य परंपरा टिकावी याच्याकरता देव ही एक लीला करतात. रांगेमध्ये येतात, एक एक एका आशीर्वाद देणं चालू आहे. एकदम भगवान आले, पाया पडले. सांदीपानी ऋषी नेहमीसारखा आशीर्वाद देत होते. असा आशीर्वाद द्यायला लागले तेवढ्या सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं पाया पडणारा कोण आहे, कृष्ण. लगेच हात माघारी घेतला. पाया पडणारा कोण आहे, कृष्ण हे लक्षात आलं. हात माघारी घेतला. हात माघारी घेतल्याबरोबर भगवंतांनी विचारलं, काय झालं गुरुजी, द्या ना आशीर्वाद. म्हटले, काय झालं, आशीर्वाद द्या ना. हात माघारी घेतला का, आशीर्वाद माघार का घेतला, द्या ना. सांदीपानी ऋषी बघायला लागले फक्त. त्यांनी विचारलं, काय झालं, मी शिष्य म्हणून पाया पडलोय ना, आशीर्वाद द्या ना. सांदीपानी ऋषींनी सांगितलंय, बघ तू जरी शिष्य म्हणून पाया पडत असला तरी तू कोण आहे हे मला चांगलं माहिती आहे. तू कोण आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि मी तुला काय आशीर्वाद देऊ, उलट तुझ्याच आशीर्वादाने माझा आश्रम बरा चाललाय. तुझ्याच आशीर्वादाने हे सगळं व्यवस्थित चाललंय. मी काय आशीर्वाद तुला देऊ म्हटले, मी नाही देऊ शकत.
भगवंतांनी सांगितलं तसं नाही गुरुजी, तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. नाही नाही, मी काय देणार? अरे विजयी भव असं म्हणावं तर विजय हा शब्दच तुझ्यापासून निर्माण झाला आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्री विजयो. तिथं स्त्री आहे ना, स्त्री म्हणजे लक्ष्मी, तिथंच विजय आहे ना, तिथंच यश आहे ना. मी काय तुला विजयी भव म्हणू? कल्याण व्हावं असं म्हणावं तर कल्याण तुझ्यामुळंच माझं कल्याण झालंय, तर मी तुला काय म्हणून कल्याण म्हणून सांगू? काय आशीर्वाद देणार? देऊ शकत नाही. भगवंतांनी सांगितलं नाही, पण मी शिष्य म्हणून आहे, तुम्ही दिला पाहिजे. गुरुजी म्हणायचे देत नाही, भगवान म्हणायचे दिला पाहिजे. दोघांचं सुरू झालं. काय करावं? बाकीचे सगळे आवाकून बघत होते, काय चाललंय ह्यांचं हे, ऐकायलाच तयार नाहीत देव. सांदीपानी ऋषींनी विचार केला, आता काय करावं? सांदीपानी ऋषी मोठे हुशार, त्यांनी सांगितलं ठीक आहे कृष्णा, आशीर्वाद दे म्हणतो ना, देतो. आशीर्वाद देतो म्हणले, पण एक काम करू. म्हटले काय? तुला आशीर्वाद काय द्यायचा आहे हे तूच सांग, फक्त मी माझ्या तोंडातून बोलणार, माझं काही घेणं देणं नाही त्याच्याशी. तुला काय पाहिजे ते तूच म्हणायचं, तू म्हणायचं असं म्हणा, असं म्हणा. म्हटलं की मी म्हणणार का? कारण हे सगळं बोलविता धनी वेगळाची केनापी देवेन हृदय स्थितीनं. आतमध्ये तो बसलेला आहे, महाभारत सांगता आम्हाला, तो बसलेला आहे, तो सगळं करून घेतो, फक्त मी माझ्या तोंडातून तो उच्चार करणार, तुला काय पाहिजे ते तूच बोलून घे. भगवान सांदीपानी ऋषींकडे बघायला लागले आणि म्हणायला लागले, गुरुजी मला काय पाहिजे ते मागून घेऊ तुमच्याकडनं आशीर्वाद, तुम्ही द्याल नक्की? मला काय अवघड आहे, तू फक्त म्हणायचं आहे, हे म्हणा, मी म्हणणार. ते खरं खोटं तू करायचं आहे ना, माझं काय घेणं देणं त्याच्याशी, माझा संबंधच राहणार नाही, कारण या सगळ्याला अधिष्ठान तू आहेस. काय म्हणायचं ते सांग, मी म्हणतो म्हटले, मला फक्त म्हणायची जबाबदारी आहे. काय भगवंतांनी आशीर्वाद मागावा? ऐका माझं बोलणं. भगवान गुरुजींकडे बघतात आणि सांगतात, गुरुजी मला आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या. मला माहित आहे यशस्वी भव हा आशीर्वाद मला लागू पडत नाही. अरे यश यश काय, मी सांगतोय ते कल्याण, मीच सांगतोय ते ऐश्वर्य. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंतू. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य सगळं माझ्याच जवळ आहे, त्यामुळे याचा आशीर्वाद द्या म्हणणारच नाही मी. मग काय म्हणायचंय तुला? भगवंतांनी हात जोडले आणि सांगितलं, गुरुजी मला एकच आशीर्वाद द्या, मला एकच आशीर्वाद द्या. मातृहस्तेनं भोजनम, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं जेवण करावं, एवढा आशीर्वाद द्या मला. म्हटलं माझ्या आईच्या हातचं मला जेवण करायला मिळावं, माझ्या यशोदेच्या हातचं मला जेवण करायला मिळावं. माझ्या यशोदेने मला मी कोण आहे, मी किती मोठा आहे हे याचा कोणताही अभिनिवेश न राहता मला फक्त बाळकृष्ण म्हणून, मी भले द्वारकेचा राजा झालो, मी भले कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सारथ्य म्हणून राहिलो, मी भले सुदर्शन चक्र घेऊन युद्धामध्ये उतरलो असलो, भले अर्जुनाला भगवद्गीता सांगणार असलो, तरी या सगळ्या काळामध्ये यशोदेने मात्र माझ्याकडे कृष्ण बाळकृष्ण म्हणून बघावं आणि तिच्या हातचं मला जेवण खावलावं, याच्याशिवाय मला काही नको. भगवान म्हणतात, मला ही अपेक्षा माझी पूर्ण करायची असेल तर मला अवतारालाच आलं पाहिजे. मला निर्गुणात ही अवस्था होत नाही माझी पूर्ण. देव निर्गुणातून सगुणात येतात. ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर संपलं. दुसरा प्रश्न माझा जरा वेगळा आहे. मला एक सांगा, भगवान निर्गुण आहेत, व्यापक आहेत. ऐका, अवताराच्या संबंधाने प्रश्न आहे. मग जर व्यापक असेल आणि देवाने अवतार घेतला असेल, म्हणजे निर्गुण असलेला परमात्मा सगुण झाला असेल. निर्गुण या शब्दाचा अर्थ चराचरामध्ये भरलेला, आपण ऐकलंय याच्यावर बऱ्याचदा. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जनी मनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं चिंतन, ही स्थिती याला व्यापक म्हटलं जातं. मग परमात्मा व्यापक आहे, तो सगुण झाला, मूर्तिरूपाने आला. मग प्रश्न असा निर्माण होतो, व्यापक असलेला निर्गुण असलेला परमात्मा सगुण झाला, याचा अर्थ संकुचित झाला का? याचा अर्थ संकुचित झाला का? व्यापक आहे, निर्गुण होतं, आता हात आले, कान आले, डोळे आले, म्हणजे आता मूर्तिरूपाने दिसायला लागला. म्हणजे आता इथं यशोदेच्या समोर आहे, बाळकृष्ण आता यशोदेच्या समोर आहे. वसुदेवाने डोक्यावर आणला होता आणि तिथं नेऊन ठेवला, आता यशोदेच्या समोर आहे. याचा अर्थ तो काय आता तेवढाच दिसायला लागलाय. याचा अर्थ काय झाला? तो सगुण झाला. याचा अर्थ तो संकुचित झाला असं म्हणायचं का? आणि जर त्याला संकुचित झाला असं म्हणत असाल तर परमात्म्याचं व्यापकपण राहील का मग शिल्लक? आणि जर परमात्म्याचं व्यापकपण शिल्लक राहत नसेल तर मग परमात्म्याला व्यापक म्हणता कसं काय येईल? कारण ज्याचं व्यापकत्व कधी संपतं कधी रास्तं त्याला व्यापक म्हणतच नसतात, त्याला व्यापक म्हणत नसतात.
परमात्मा जर व्यापक असेल तर त्याला संकुचित म्हणता येणार नाही, आणि मूर्तिरूपाने परमात्म्याला पाहून तुम्ही जर संकुचित म्हणत असाल तर त्याला व्यापक म्हणता येणार नाही. मग अवतारामध्ये परमात्म्याचं व्यापकत्व नष्ट होतं का नाही होतं हा प्रश्न आहे. याचं उत्तर असं दिलं जातं, जरी परमात्म्याचा अवतार असला तरी परमात्म्याचं व्यापकपणे याच्यामध्ये नष्ट होत नाही. याची कारणं सांगतो आपल्याला, किंवा याची छोटीशी कथा 2 मिनिटामध्ये सांगतो. घडलेला प्रसंग आहे, काही नाही. भगवान मूर्तिरूपाने असतील तर ते संकुचित आहेत असं होत नाही. मूर्तिरूपाने असले तरी सुद्धा ते चराचरामध्ये आहेत. याची कथा सांगताना असं सांगितलं जातं, काय झालं म्हणे, नारदजी एकदा भगवंताकडे गेले द्वारकेचे राजे असताना. नारदजी एकदा गेले, नारदांनी विचार केला देवाला बायका किती? हां त्याच्या तरी पाठ असाव्या की आपल्याला 16,108. उगं बोलायचं, पाठ करायचं आपलं, त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. 16,108 देवाला 16,108. नारदांनी उगीच विचार करायला सुरुवात केली, याला एवढ्या बायका आहेत 16,108. हे सगळ्या या ज्या स्त्रिया आहेत, या सगळ्या स्त्रियांची जी मनोरथ आहेत, किंवा या स्त्रियांच्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, किंवा काय स्त्रियांचं मागणे आहेत, किंवा प्रत्येक, आता जर समजा रुक्मिणीजवळ असेल तर याचा अर्थ तो सत्यभामेजवळ नसेल, याचा अर्थ तो कालिंदीजवळ नसेल. मग रुक्मिणीजवळ असताना हा काय बोलतोय, मग रुक्मिणीजवळ असताना काय बोलतोय हे आपण ऐकायचं, आणि हळूच जाऊन सत्यभामेला सांगायचं की ती तिथं बोलत होते, हे आपण काम करू. कोणी विचार केला? असे नारद आजही आहेत, नाही असं नाही. हे नारदाने हे काम घेतलं. नारदाने विचार केला आपण हळूच जायचं, रुक्मिणीच्या महालामध्ये जायचं, काय बोलतात हे दोघं जण ऐकायचं, आणि ताबडतोब सत्यभामेच्या महालात जाऊन सांगायचं, म्हणजे सत्यभामेचं आणि देवाचं भांडण लागतंय. आणि ठरवलं. म्हणून नारदजी रुक्मिणीच्या महालात गेले हळूच. भगवान आणि रुक्मिणी काय बोलत होते एकांतामध्ये, काय दोघांचं चाललेला जी चर्चा होती ती ऐकली, आणि ऐकल्याबरोबर भगवान रुक्मिणीला कौतुक करत होते, तिची स्तुती करत होते, तू आहे म्हणून मी आहे वगैरे वगैरे सगळं करत होते, तुझ्याशिवाय माझं काय अस्तित्व आहे असं सगळं बोलत होते. हे गोडगोड बोलणं चाललंय परंपरेने. हे परंपरागत आहे. तू आहे म्हणून मी आहे, तू जास्त आहे म्हणून तू सगळं राबती, मला माहीत आहे, मला कळत नाही का, सगळं आल्यानंतर तूच धावती, तूच कामं करती, तुझ्याशिवाय घर चालतच नाही, हे सगळं भगवंतांनी कौतुकाने बोलायला सुरुवात केली. त्याच्याशिवाय सकाळी 6ला उठून कामाला लागतच नाही. हे बोलावंच लागतं. तू, मला माहिती आहे तुलाच फार कष्ट पडतात, घरात कोणी सुद्धा तुझ्याशिवाय काम करत नाही, तू फार कष्टाळू आहे, तुझ्यावर सगळं घर आहे, तुला काय सांगू, मी जरी बाहेर फिरत असलो सगळं आहे तरी मला माहीत आहे माझं जे सगळं मोठेपण आहे ना रुक्मिणी तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे आहे. प्रत्येक यशस्वी स्त्री पुरुषाच्या पाठीमागे जी स्त्री असते ना ती तूच आहे असं भगवंतांनी बोललं. नारदजी म्हणायला लागले बस झालं, एवढं वाक्य आपल्याला बस झालं. नारदाने विचार केला तिकडं जायचं, सत्यभामेला सांगायचं सगळं प्रेम भगवंताचं रुक्मिणीवर आहे, तुमच्यावर काही नाही असं म्हणून नारदाने विचार केला. आणि नारदजी अशी सत्यभामेच्या महालामध्ये गेले, आणि महालामध्ये जाऊन सांगणार तेवढ्यात इतकं आश्चर्य झालं, भगवान सत्यभामेजवळ होते आणि तेच बोलत होते. सत्यभामे तू आहे म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय काय आहे, तू आहे म्हणून सगळं घर चाललंय, द्वारका चालली आहे वगैरे वगैरे बोलत होते. नारदाने विचार केला अरे काय गंमत आहे, ती खरं का ही खरं, हा काय घोटाळा आहे. आता माघारी जाण्यापेक्षा आपण कालिंदीकडे जाऊ म्हटले, ह्या दोघीचं तिकडं सांगू. म्हणून नारदाने एकदम तिकडं उडी मारली आणि सांगणार तेवढ्यात भगवान तिथं तेच बोलत होते, तू आहे म्हणून मी आहे, सगळं चालूच होतं. कॅसेट ठरलेलीच होती सगळी, हे सगळं बोलायला लागले. नारदाने विचार केला आपण पुढं चाललोय, मागं बघू खरं आहे का काय. पुन्हा रुक्मिणीकडे येण्याकरता नारदांनी पाठीमागं बघितलं, आणि रुक्मिणीच्या महालामध्ये येऊन बघतात तर देव तिथंही दिसायला लागले. देव रुक्मिणीजवळ दिसतात, देव सत्यभामेजवळ दिसतात, देव कालिंदीजवळ दिसतात, देव 16,108 बायकाजवळ देव दिसायला लागले. नारदांच्या काही हे लक्षात येईना की देव नेमका आहे कुठं. नारदांनी देवाचेच पाय धरले आणि विचारलं देवा तू कुठं आहे. देवानी सांगितलं तू जिथं जिथं बघशील तिथं आहे, तू जिथं जिथं बघशील तिथं मी आहे. सगुण रूप घेतलं तरी भगवंताचं व्यापक पण नष्ट होत नाही, म्हणजे अवतार घेतला तरी भगवान संकुचित होत नाही. मला हे सांगायचं आहे. 2 प्रश्न 2 उत्तरं झाली. तिसरा प्रश्न त्याचा फारसा विचार करायची गरज नाही, एका वाक्यात उत्तर देऊन थांबतो. भगवंताचा अवतार म्हणजे खाली येणं, हे सामान्य माणसाचा जो जन्म आणि भगवंताचा जो अवतार आहे त्याचा विचार करायचा झाला तर सामान्य माणसाच्या जन्माला जसं कर्माचं बंधन आहे, सामान्य माणसाचा जन्म हा कर्माने बांधलेला आहे. सामान्य माणसाला जन्माला यायचं असेल तर त्याच्याकरता अगोदर जाणं खूप महत्त्वाचं असतं.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं जे नाथ महाराज सांगतात. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा, ज्ञानोबाराय बोलतात. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. मरणासन्न अवस्थेमध्ये जी आपल्या अंतःकरणामध्ये गोष्ट येते, तोच जन्म आम्हाला पुढला मिळतो, असं ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, संत प्रमाण आम्हाला सांगतात. मरणाच्या वेळेला आमच्या मनामध्ये जे येतं तोच जन्म पुढं आम्हाला मिळतो. जे काही येईल ते, याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटी जे येतं ते आम्हाला येतं. शेवटी आयुष्यभर जे केलं तेच आमच्या शेवटी येत असतं, आणि जे शेवटी आहे तेच पुढला जन्म आम्हाला मिळत असतो. ठीक आहे, जन्माला असं कर्माचं बंधन लागलेलं आहे. जन्माला माणसाच्या असं कर्माचं बंधन लागलेलं आहे. भगवंताच्या अवताराला असं काही कर्माचं बंधन लागलेलं आहे का? भगवंताच्या अवताराला मात्र हे कर्माचं बंधन लागलेलं नाही. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इतिमाम योभिजानंती कर्मभीर न सबध्यते. भगवान सांगतो, अरे हे सगळं कर्माचं बंधन सामान्य जीवाला आहे. या कर्माच्या बंधनामध्ये मी अडकत नाही. मी आपल्याला एकच वाक्य सांगतो, भगवंताचं भजन करणाऱ्याला जर कर्माचं बंधन लागत नसेल तर भगवंताला कसं लागेल? कैमुतिक न्यायाने बोला. भगवंताचं भजन करणाऱ्याला प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अबघा देवची झाला पाही, असं जर तुकाराम महाराज सांगत असतील. जर देव झालेल्याला कर्माचं बंधन लागत नसेल तर देवाला कुठून कर्माचं बंधन काढता? अजिबात नाही. कर्माच्या बंधनामुळे त्याचं येणं जाणं नाही आहे. त्यानं येणं जाणं जरी कर्माच्या बंधनातलं दाखविलं असलं, कथेच्या संबंधाने जरी आपण त्याची चर्चा करत असलो, तरी मूळ स्वरूपाचा विचार केला तर त्याला कर्माचंही बंधन लागत नाही. जरी आम्ही लावलं असलं, अमुक त्यांनी पूर्वी असं केलं म्हणून हे सगळं भोगावं लागलं, तरी परंतु खरं बघायला गेलं तर त्याला तेही कर्माचं बंधन लागत नाही. तो कधीही येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो. का? उदाहरण सोपं दिलं. कारागृह आहे, तुरुंग आहे. तुरुंगामध्ये कैदी असतो. ऐका, तुरुंगामध्ये कैदी असतो आणि त्या तुरुंगामध्ये तिथला राजा म्हणा किंवा जेलर म्हणा त्या तुरुंगात जाऊ शकतो. बरोबर आहे, जाऊ शकतो, थोडा वेळ थांबू शकतो आणि पुन्हा माघारी येऊ शकतो. राजा किंवा तिथला जेलर त्या तुरुंगात जाऊ शकतो, थांबू शकतो, पुन्हा माघारी येऊ शकतो. पण कैद्याला मात्र माघारी येता येत नाही. राजा मात्र जाऊ शकतो, येऊ शकतो. कैद्याला मात्र तिथंच अडकावं लागतं. तो कैदी म्हणजे जीव आहे आणि तो राजा म्हणजे परमात्मा आहे, दुसरं काहीच नाही आहे. तो राजा म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्याला कधी जाऊ शकतो, अवतार घेऊ शकतो, परत येऊ शकतो मूळ स्वरूपामध्ये, पुन्हा सगुण घेऊ शकतो. दशावतार झाले ना किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटीवरी ना कितीतरी अवतार घेऊ शकतो, पुन्हा स्वस्थितीमध्ये येऊ शकतो. पण जो कैदी आहे, अडकलेला आहे, त्याला मात्र आतच अडकून पडावं लागतं आणि तो म्हणजे जीव आहे. आणि म्हणून कर्माचं बंधनसुद्धा ह्या अवताराला लागत नाही. असा हा अवतार भगवान निर्गुणातून सगुणामध्ये येतात. तो जो अवतार आहे त्या अवताराचं 6 पद्धतीने चिंतन केलं जातं. एक अंश अवतार आहे, दुसरा अंशांश अवतार आहे, तिसरा आवेश अवतार आहे, चौथा कला अवतार आहे, 5वा पूर्ण अवतार आहे आणि 6वा परिपूर्ण अवतार आहे. याच्यामध्ये अंश अवतार ब्रह्मदेवादी जे अवतार आहेत त्याला अंश अवतार असं म्हटलं जातं. अंशांश अवतार मारीची ऋषी जे अवतार आहेत त्याला अंशांश अवतार असं म्हटलं जातं. आवेश अवतार परशुरामादिक जे अवतार आहेत त्याला आवेश अवतार असं म्हटलं जातं. कला अवतार कपिल मुनी नावाचे जे अवतार आपल्याला भागवतामध्ये सांगितले जातात 24 अवतारामध्ये, त्याला आपल्याला कला अवतार असं म्हटलं जातं. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र नरसिंह हा पूर्ण अवतार सांगितला जातो. आणि परिपूर्ण अवतार केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सांगितला जातो. भगवंतानी हा परिपूर्ण अवतार इथं गोकुळामध्ये घेतलेला आहे. दिव्य अशा पद्धतीचा देह धारण केलेला आहे. भगवंताचा देह काही सामान्य आहे का? दिव्य देह सांगितला आहे. शास्त्र आम्हाला असं सांगतं, माणसाची शरीरं दिव्यही नसतात आणि नित्यही नसतात. स्वर्गातल्या देवादिकांची शरीरं दिव्य असतात पण नित्य नसतात. आणि भगवंताचं शरीर मात्र दिव्य आणि नित्य आहे. त्याला चिन्मय वपुः असं म्हटलं जातं. सामान्य माणसाचं शरीर दिव्यही नाही आणि नित्यही नाही. या शरीराचा विचार केला तर हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, असं वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. मदालसा आपण ऐकतो ना, ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन त्याच्यामध्ये केलंय. हा देह नाशिवंत, तुकाराम महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहाच्या संबंधाने असं बोललं जातं. हे दिव्यही नाही आहे, नित्यही नाही आहे. स्वर्गातल्या देवादिकांची देह दिव्य आहेत पण नित्य नाही. का नित्य नाही? कारण मग तया पुण्याची पाऊटी सरे, पुन्हा खाली यावं लागतं, त्यांना खाली यावं लागणार आहे. पण भगवंताचं शरीर मात्र दिव्य आणि नित्य अशा पद्धतीचं आहे. त्याला चिन्मय असं म्हटलं जातं. भगवान गोकुळामध्ये येत आहेत.
नंदबाबांनी वसुदेवानी भगवंताला यशोदेच्या जवळ ठेवलंय. वसुदेवजी निघून गेलेले आहेत. रात्र झालेली आहे, सकाळ झालेली आहे आणि रात्रभर कोणीही देवाकडे बघत नाही. सकाळ झाली. भगवंताचा गोकुळामध्ये प्रादुर्भाव आहे. भगवान गोकुळामध्ये आले म्हणजे कोण आलं नेमकं काय? ठीक आहे, भगवंताच्या येण्याने अव्यक्त स्वरूपामध्ये काय काय घडलं ऐका. तुकाराम महाराज बाळक्रीडेमध्ये फार गोड वर्णन करतात. नामदेवरायाची बाळक्रीडा वेगळी आणि तुकाराम महाराजांची बाळक्रीडा वेगळी. आपण जे कृष्णचरित्र सांगतोय ना, त्या कृष्णचरित्रामध्ये श्रीमद भागवतातलं दशमस्कंद, महाभारत, भक्तिरसायन हरिसुरींचं, तुकोबरांची बाळक्रीडा, नामदेवरायांची बाळक्रीडा आणि स्वामी करपात्रीजी महाराजांची भक्तिसुधा, अशा 4-5 ग्रंथाचा आधार घेऊन आपण भगवंताचं चरित्र सांगतोय. तुकाराम महाराजांनी बाळक्रीडेमध्ये फार गोड वर्णन केलंय. भगवान जेव्हा गोकुळामध्ये येत आहेत काय झालं तुकाराम महाराज सांगतात, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेशे भीतरी केला देवी. चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, गोकुळातली सगळी चिंता पळून गेली म्हटले. चिंता राहिली नाही, चिंता पळून गेली. चिंता शब्द फार महत्त्वाचा आहे. चिंता शब्दाचा अर्थ आपण रोज सांगतोय, एक श्लोक नेहमी सांगतोय. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेने विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चिता याच्यामध्ये काही फरक नाही, एका अनुस्वाराचा फरक आहे. एका अनुस्वाराचा फरक, चिंतेला अनुस्वार आहे, चितेला अनुस्वार नाही. काय फरक झाला? काही नाही. सजीवाला जाळण्याचं काम आणि निर्जीवाला जाळण्याचं काम कोण जर करत असेल तर चिता ही निर्जीवाला जाळण्याचं काम करते आणि चिंता ही सजीवाला जाळण्याचं काम करते. सारखं जाळणं चालूच आहे ना, चिंता जाळत राहते. गोकुळातल्या लोकांना चिंता लागलेली आहे, भय आहे. चिंता कधी येते? भय असेल तर चिंता येते. ऐका, चिंता निर्माण होण्याला कारण भय, भय निर्माण होण्याला कारण द्वैत, भय निर्माण होण्याला कारण द्वैत, द्वैत निर्माण होण्याला कारण अज्ञान. कंसाच्या भयाने ही सगळी गोकुळवासीय चिंताग्रस्त झालेले होते, कारण द्वैत निर्माण झालेलं होतं, अज्ञान होतं. कारण भगवंताचा आणखीन साक्षात्कार झालेला नव्हता, म्हणून आत्तापर्यंत अज्ञान होतं. अज्ञानामुळे द्वैत होतं, द्वैतामुळे भय होतं, भयामुळे चिंता होती. चिंताग्रस्त असलेली गोकुळवासीय भगवंताच्या अवताराने पहिलं काम काय झालं असेल? चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. चिंता पळून गेली, चिंता राहिली नाही, चिंता तिथं शिल्लक राहिली नाही, चिंता निघून गेली. प्रवेश भीतरी केला देवे. देव आता आल्याबरोबर चिंता राहिली नाही. तुकाराम महाराज फार गोड वर्णन करतात. देव आला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा दैव आले. देव आला घरा नंदाची या गावा. अहो काय सांगायचं म्हटले, देव आला घरा नंदाची या गावा, नंदाच्या गावाला देव आला, धन्य त्याच्या दैवा दैव आले. धन्य त्याच्या दैवा, दैवा या शब्दाचा अर्थ आहे भाग्या, प्रारब्ध. तुकाराम महाराज सांगतात त्याचं दैवच इतकं धन्य झालं आता की देव त्याच्या घरामध्ये आला. ते प्रारब्ध सुद्धा धन्य झालं. आज प्रारब्ध सुद्धा धन्य झालं भगवंताच्या येण्याने. गोकुळामध्ये सगळीकडे सुखाचं वातावरण आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. सगळीकडे आनंद सुखाचा वर्षाव होतोय. अंतपार नाही लेका, अनंत अशा पद्धतीचा सुखाचा वर्षाव होतोय. भगवंताच्या येण्याने सुखाचा वर्षाव होतोय. याचं कारण सांगताना तुकाराम महाराजांचा एक अभंग वाचण्यासारखा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुखोनो हे. देव आपला करून घेतलं की सुख होत आहे, त्याच्याशिवाय सुख होणार नाही. सगळीकडे सुखाचा वर्षाव आहे. हे सुख 3 पद्धतीचं आहे. एक आदिभौतिक सुख आहे, दुसरं आदिदैविक सुख आहे आणि तिसरं आध्यात्मिक सुख आहे. तीनही सुखाचे अर्थ सांगतो आणि तीनही सुखाला 3 प्रमाणं देतो. ऐका, आदिभौतिक सुख कशाला म्हणायचं, आदिदैविक सुख कशाला म्हणायचं आणि आध्यात्मिक सुख कशाला म्हणायचं. देव आपल्या घरात येणं याला आदिभौतिक सुख म्हणा, देव आपल्या अंतरात येणं याला आदिदैविक सुख म्हणा आणि देव आपल्या अनुभवात येणं याला आध्यात्मिक सुख म्हणा. 3ही प्रमाण देतो आपल्याला. देव आपल्या घरात येणं याला आदिभौतिक सुख म्हणा. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. भगवंताच्या येण्याने काय झालं? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी सगळ्याच्या घरात राहायला लागली आणि लक्ष्मी घरात राहायला लागली याचा अर्थ सगळं दारिद्र्य निघून गेलं. देव घरात आला, दारिद्र्यता निघून गेली. मी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. हरिसुरींनी भक्ती रसायनामध्ये एक चांगला भाव काढलाय. खरं तर आत्तापर्यंत भगवंताच्या कृष्ण अवतारामध्ये काही भक्त भगवंतावर आक्षेप घ्यायला लागले. काही भक्तांनी सांगितलं, कृष्णा तुझा अवतार म्हणजे काहीतरी आम्हाला खोटंच वाटतंय, नाटकं वाटतात रे. म्हणजे देवाच्या अवतारापासून नाटकं सुरू झालीत. ऐका, नाटकं वाटतात म्हटले. देवाने विचारलं का, काय झालं नाटक म्हणायला? नाही म्हटले, आम्ही असं ऐकलं होतं की तू कधी येतो एखाद्याच्या घरी, ज्या वेळेस त्या घरावर फार मोठं दारिद्र्य त्रास झालेला असेल, नक्की ओळखायचं की देव आलाय. असं आहे का नाही?
तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, देव आला ज्याच्या घरा, देवाची ते खून, आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. कळालं का प्रमाण? बघा आणखीन एकदा नीट ऐका. देवाची ते खून, आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. तुकाराम महाराज म्हणतात देव आपल्या घरी आलेला कसा ओळखायचा? एक लक्षात ठेवा, आपल्या संसाराचं वाटोळं झालं ओळखायचं देव आपल्या घरी आलाय. पिऊन नव्हे. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनी सूट दिली आपल्यावर. अजिबात नाही, तसलं वाटोळं नाही म्हणत मी. ऐका इकडं, तुकाराम महाराज सांगतात देवाची ते खून, आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. संसाराची आसक्ती राहिली नाही, संसारावर पाणी सोडलं, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढत हा पुण्य धर्म केला, अशी ज्याची स्थिती आहे ना, तुकाराम महाराज सांगतात ओळखा देव त्याच्या घरी आलाय. हेच प्रमाण घेतलं आणि काही भक्तांनी भगवंतावर आक्षेप घेतला आणि सांगितलं देवा तुझ्या अवताराची नाटकं वाटतात. भगवंतांनी विचारलं का? अरे तू आल्यानंतर खरं तर संसाराचं वाटोळं व्हायला लागलं पाहिजे ना, पण इथं उलटच झालंय. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, इथं मात्र उलट झालंय म्हटले. दैन्यद्रास त्रास आला. भगवान म्हणतात हे उलट वाटायला लागलं, पण हे अशी लीला करण्याकरताच मी आलोय म्हटले, बाकी काही नाही. असं काहीतरी वेगळं करण्याकरताच मी आलोय. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. भगवान आपल्या घरी आले, आदिभौतिक सुख. भगवान आपल्या आत आले, आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नर नारी लोका. याला आदिदैविक सुख म्हणा. देव अनुभवात आले, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचुनी जपतपे. भगवान अंतरात आला, याला खऱ्या अर्थाचा आध्यात्मिक सुख म्हणा. भगवंताच्या येण्याने सगळीकडे सुख झालेलं आहे. व्रजभूमी आनंदित झालेली आहे. याचं कारण आहे, या व्रजभूमीमध्ये लक्ष्मीचा वास आहे. लक्ष्मी इथं येऊन राहिली आहे. गोपीगीतामध्ये पहिला श्लोक फार गोड आहे. जयति ते धिकम जन्मना व्रजस्त्रयत इंदिरा शश्वदत्र ही दयित दृश्यताम दिक्षुतावकास त्वयी धृतास्तवास्ताम विचिन्वते. ही व्रजभूमी खऱ्या अर्थाने आनंदाला पावली आहे. जयति दे धिकम, व्रजभूमीचा जय जयकार असो. व्रजभूमी आनंदात आहे, गोकुळवासी सगळे आनंदात आहे. सगळं त्या क्षेत्राचाच एक अवतार झालेला आहे. भगवान तिथं आलेले आहेत. भगवंतांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली आणि रडायला लागल्यानंतर मात्र यशोदेला चाहूल झाली की काहीतरी आहे. आणि एकदम यशोदेने बघितलं, भगवान रडायला लागले, हाक मारायला लागले. मारताना हाक मारत असताना आई म्हणून हाक मारायला लागले. नामदेवराय बाळक्रीडेमध्ये फार गोड वर्णन करतात. विश्वाचा जो बाप हाती त्याच्या सूत्र, मनवी तो पुत्र नंदाजीचा. विश्वाचा जो बाप हाती ज्याच्या सूत्र, किती गोड वर्णन आहे पहा. अरे विश्वाचा जो बाप आहे, हातामध्ये सगळ्या जगाचं सूत्र ज्याच्यामध्ये आहे, असा परमात्मा काय म्हणायला लागलाय? मनवी तो पुत्र नंदाजीचा, मी नंदाचा पुत्र असं म्हणायला लागलाय. नामदेवराय म्हणतात ऐका, तीर्थे त्याच्या चरणी करिताती नाहनी. तीर्थे त्याच्या चरणी करिताती नाहनी. सगळ्या तीर्थांनी ठरवलं की आपण आंघोळीला जायचं. लक्षात आलं का वाक्य? आपण काय ठरवतो? तीर्थात आंघोळीला जायचं. पण तीर्थांनी ठरवलं आंघोळीला जायचं. कुठं जायचं? तीर्थांच्या लक्षात आलं भगवान कृष्णाच्या चरणाशिवाय कुठं आंघोळ नाही होणार आपल्याला. सगळी तीर्थ ज्याच्या पायाजवळ जाऊन आंघोळ करतात, तीर्थे त्याच्या चरणी करिताती नाहनी. तो परमात्मा म्हणतोय यशोदा जननी म्हणती. तो म्हणतोय यशोदा माझी आई आहे. वेडावला शेष शिनले वेदचारी, निजे मांडीवरी यशोदेच्या. शेषाला तर वेडच लागलं. वेद तर काय बोलावे कळे ना. वेदाने असं तोंडामध्ये हाणून घेतलं का? कारण जो जगाचा मालक आहे तो यशोदेच्या मांडीवर झोपायला लागलाय. असा करून असं झोपायला लागलाय. हे जगाचा मालक आहे. शेषाने विचार केला हे काय निघाले खोळ नवीन म्हटले. शेष तर वेडा झाला. शेष वेडा झाला. शेषाची बुद्धी चाले ना. शेष म्हणायला लागला पहिलंच बरं होतं, हे काय करून ठेवलंय म्हटले. बरं एवढे छोटेसे झाले तर यशोदेच्या, बरं हा यशोदेच्या मांडीवर असा झोपायला लागल्यानंतर आपण कुठं झोपायचं याच्या खाली? यशोदाला चिंता, शेषाला चिंता ती. शेष म्हणायला लागला शेष वेडावला. शेषाचं डोकं चाले ना. वेदचारी शिनले निजे मांडीवरी यशोदेच्या, शरणागता देत क्षीरसिंधू दान. इतकं गोड नामदेवराय वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात अहो काय सांगूया आमच्या कृष्णाचं. अरे एखादा जर शरण आला तर त्या माणसाला अमृताचा समुद्र दान करणारा हा परमात्मा चोखी तसे स्तन आवडीने. दूध पिण्याकरता मात्र यशोदेचं स्तनपान करायला लागला. एखादा जर आला तर क्षीरसागराचं दान करणारा याचं सामर्थ्य आहे.
यशोदेच्या जवळ स्तनपान करणारा कोण आहे? बालक म्हणून तुम्ही बघत असाल, पण तो कोण आहे? शरणागता क्षीरसागर सिंधूशी दान. शरणागत जर आला तर त्याला क्षीरसागराचं दान करणारा त्रैलोक्याचा राजा. वर्णू काय रंक ऐकावे जातक नामा म्हणे. भगवान आलेले आहेत. सगळीकडे आनंद सुरू झाला. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळीकडे गुड्या उभा राहिल्या. मोठ्याने आवाज सुरू झाला. सगळीकडे आनंदाचा वर्षाव सुरू झाला. हा आनंदाचा वर्षाव कसा होता? नामदेवराय फार गोड वर्णन करतात. तुतारे बोहरे वाजती वाजंत्री वाजवती. तुतारी वाजायला लागली, बोहरे वाजायला लागले, वाजंत्री मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केली. भगवान जन्माला आले की वाजंत्री वाजली पाहिजे. आज आपण बोलवले नाहीत पण वाजले पाहिजेत. वाजंत्रीने वाजवायला सुरुवात केली पाहिजे. तुताऱ्या वाजायला लागल्या, वाजंत्री वाजवायला लागले. अप्सरा नाचायला लागल्या. कशा नाचायला लागल्या? थई 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 थई. नामदेवराय वर्णन करतात. अप्सरा नाचती थई थई. झन झना झन झना झांजा गरजती. झांजा गरजायला लागल्या. 9 वाजा वाजती धो धो धो. मोठमोठे नगारे वाजायला लागले. सुरवर येती विमानाची दाटी. सगळे देव लोक स्वर्गामध्ये दाटी केली. करीती पुष्पवृष्टी देवावरी. सगळ्यांनी तिथून नंदाच्या घरामध्ये असलेल्या बाळकृष्णावर पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. नारद तुंबर गंधर्व किन्नर गाती सप्त स्वर सर. तेव्हा नारदांनी गायला सुरुवात केली, गंधर्वांनी गायला सुरुवात केली, किन्नरांनी सगळ्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. अहो त्याच्या वेळेस काय झालं? सगळ्या गोकुळामध्ये कीर्तनाचा घोष सुरू झाला. कीर्तनाचा घोष, टाळांचा गजर. मोठमोठ्याने टाळ वाजायला लागले, कीर्तन व्हायला लागले, टाळ मोठमोठ्याने वाजायला लागले. टाळ वाजायला, टाळ वाजावा, भगवंताच्या जवळ टाळ वाजावा. टाळ या शब्दाचा अर्थ सांगू का? खरं सांगू का? टाळ कुणी वाजवायचा? ज्याला अहंकाराचा विटाळ घालवायचा आहे त्यानं टाळ वाजवायचा. टाळ वाजायचा असेल तर अहंकाराचा विटाळ गेला पाहिजे. टाळ वाजायला लागला. मृदंग सुस्वर वाजताती. मृदंग वाजायला लागले. केशरी गंध टिळा लावी तसे भाळा. घाली पुष्पमाळा दुजाकंठी. कपाळाला गंध लावलेला आहे, टिळा लावलेला आहे. अगदी आनंदाने त्याच्यावर पुष्प घातलेले आहे. नंदाला एवढा आनंद झाला. नंदाने काय केलं? नामदेवराय वर्णन करतात. घरोघरी नंद धाडी शर्करेशी. साखरेच्या पोतीच्या पोती पाठवली. नंद होता म्हणून आपण आता थोडी थोडी वाटायची, पण ती नंद होता. साखरेच्या पोतीच्या पोती वाटायला सुरुवात केली. घरोघरी नंद धाडी शर्करेशी. वस्त्रे सुरदाशी नामा म्हणे. सगळीकडे वस्त्रदान द्यायला सुरुवात केली. कोण येईल त्याला वस्त्र द्यायला सुरुवात केली. साखरेच्या पोतीच्या पोती घराघरामध्ये वाढायला सुरुवात केली. आनंद सगळीकडे वाजणं चालू आहे. सगळ्या कानावर ही बातमी कळाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी एकमेकाला सांगायला लागल्या, अगं कळालं का? काय? यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणाकडे धावायला सुरुवात केली. सगळ्या गवळणी धावत असताना, इतकं गोड वर्णन भागवत करतंय, गवळणी धावत असताना त्या गवळणींचा जो देह आहे, ऐका, त्या देहामध्ये जे डोळे आहेत ते डोळे आज म्हणतात आम्ही फार भाग्यवान. का? आज आम्हाला जगाचा मालक डोळ्यांनी बघता येणार आहे. डोळे म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आज परमात्म्याचं दर्शन होणार आहे. हात म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला त्याला स्पर्श करता येणार आहे. पाय म्हणतात आम्ही भाग्यवान आहे, आत्तापर्यंत पैशा करता पळत होतो, आता मात्र देवा करता पळायला लागलोय. पाय म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत. कान म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत कारण त्याच्याबद्दल आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. भागवत वर्णन करतं, या गवळणी पळताना त्यांच्या डोक्यामध्ये जे केसामध्ये फुलं होती ना, जे गजरे होते ना, ती फुलं पडली. पळता पळता धावता धावता ती फुलं पडली. ती गजरे खाली पडले, फुलं पडली, त्याच्यावर पाय गवळणीचे पडले. गवळणी त्या फुलाकडे बघायला लागल्या. तेवढ्यात त्या फुलांनी गवळणींना सांगितलं, गोपिकांनो आमच्याकडे बघू नका, जा जा तुम्ही जा. आणि आम्ही खाली पडलो हे बरं झालं, कारण आता आम्ही तुमच्या डोक्यावर राहण्याचे योग्यतेचे नाही आहेत. तुम्हाला कृष्णाचं दर्शन घडणार आहे म्हणजे आम्ही तुमच्या पायाखालीच असणे योग्यतेचं आहे. हे त्या फुलांनी म्हणावं. त्या फुलांचा आनंद अशा पद्धतीचा आहे. डोळे आनंदात आहेत, कान आनंदात आहेत, हात आनंदात आहेत, पाय आनंदात आहेत. सगळ्या गवळणी जमा झाल्या, यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि बाळकृष्णाला पाहायला लागल्या. सगळ्या गवळणी पाहायला लागल्या आणि पाहता पाहता एकमेकीकडे बघायला लागल्या. काय बोलावं कळेना. सगळ्या गवळणी अशा बघायला लागल्या, काय बोलावं कळेना. काय बोलावं? आपल्याकडे एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? लहान मुलगा जन्माला आला की 5-25 बायाने गोळा व्हायचं, गप्प बसायचं नाही, उगीच म्हणायचं आईवर गेलंय, बापावर गेलंय, उगी म्हणायचं. खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम असतो खरं बघायला गेलं तर. त्याचं रूप घेऊन ह्या सगळ्या गवळणीला प्रश्न पडला, कोणासारखं म्हणायचं? नंदासारखा म्हणायचा, यशोदेसारखा म्हणायचा, वसुदेवासारखा म्हणायचा का देवकीसारखा म्हणायचा? कोणासारखा म्हणता येईना. का म्हणता येईना? याच्यासारखं सगळं जगत आहे, हा कोणासारखा म्हणायचा?
याच्यासारखं सगळं जगत आहे. सगळ्या गवळणी यायला लागल्या, एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागल्या. यशोदेवच्या वर्षाव, प्रेमाचा वर्षाव, कौतुकाचा वर्षाव करायला लागल्या. कुणी हातामध्ये घ्यावं, कुणी त्याच्यात गालाला धरावं, कुणी त्याची जी केस आहे त्याला धरावं. भगवान म्हणायला लागले मी याच्यात करता चालू आहे, धरा धरा धरा, केस धरा, गाल धरा, काही करा म्हणजे काही करा. भगवान असं बघायला लागले कोण काय घेऊन आले. त्यावेळेस भगवान बघत होता, आता आईबाप बघतात कोण काय घेऊन आले. फरक एवढाच आहे, फरक एवढाच आहे. ते भगवान बघायला लागले कोण काय घेऊन आले काय. सगळ्या गवळणी हे सगळं झालं, आनंद सुरू झाला. नंदबाबा तिथं ही गंमत अशी झाली, त्या गोकुळवाड्यामध्ये, नंदवाड्यामध्ये सगळ्या बायकांची एवढी गर्दी झाली, पुरुषांना मात्र आत शिरायला जागा मिळेना, शिरायला जागा मिळेना. भागवतांनी वर्णन असं केलंय, पुरुष म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे आणि बहुतेक अहंकार देवापासून लांब असतो, असं वर्णन केलंय. पुरुष म्हणजे मीपणाचं प्रतीक दिलं जातं, पुरुष म्हणण्यामध्ये मी कुणीतरी आहे म्हणण्याचं प्रतीक दिलं जातं. सगळे पुरुष बाहेर आहेत. शेवटी त्या नंदबाबाला सुद्धा आत येता येईना. नंदबाबाने अशी उडी मारावी, माझा मुलगा मला तरी दाखवा, कमीत कमी मला तरी दाखवा म्हणावं, उडी मारायचा प्रयत्न करावा, कसे तरी आतमध्ये जागा कसे काढावी. आणि मग सगळेजण एकत्रित झाल्यानंतर नंदानी यशोदेनी एकमेकाकडे बघावं. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या होत्या. सगळ्या गवळणी विचारलं हां याचं नाव काय ठेवायचं, काय नाव ठेवायचं, काय नाव ठेवायचं. नंदानी सांगितलं काय हरकत नाही, लगेच नामकरण सुरू करू. यशोदेनी सांगितलं असं कसं काय, मला आमंत्रण द्यायची आहेत आणि इतक्या उशीर असतो का, उद्या 6:30ला नाव ठेवू. असं नसतंय, इतका उशीर झाला आता 7:30 वाजून गेल्या, नाव ठेवायचं काय. नाव ठेवण्याकरता कोणी काहीच घेऊन आलं नाही, घेऊन येऊ द्या, घेऊ द्या, तसं काही नाही. असं नामकरण विधी आणि भगवंताला कोण कोण भेटायला आलं त्याच्या कथा उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण